नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तोंडलीची शेंगदाणे टाकून एकदम सोपी अशी भाजी। त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवले आणि त्यामध्ये मी आता ही अशी उभी चिरून बारीक तोंडली घेतली आहे आणि ती तेलावर आपल्याला परतवून घ्यायची आहे, जेणेकरून ती मऊ पडेल। आणि त्यामध्ये हे बघा बटाटे असे मी उभे कापून टाकले आहेत आणि ही भाजी लहान मुलांना सुद्धा आवडीने खाऊ शकतात, कारण अशीच तोंडलीची भाजी जर बनवली तर मुलं खायला बघत नाही। त्यासाठी आपण ही अशी भाजी बनवणार आहोत। आणि त्यामध्ये आता मी वरून कांदा कापून टाकलाय उभा चिरून। आणि आता श्रावण सुरू झालाय, त्यामुळे आपल्याला अशी नवनवीन व्हेज रेसिपी पाहायची आहे। त्यासाठी मी आज ही तोंडलीची भाजी तुम्हाला दाखवत आहे। हे पहा, बटाटा कापून पाहिला, भाजी शिजलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला हळद आणि मालवणी मसाला ॲड करायचा आहे। एकदम पटकन बनणारी अशी भाजी आहे, त्यासाठी काहीच साहित्य जास्त लागत नाही। आणि ही भाजी मी शेंगदाण्याचं कूट टाकून बनवणार आहे। त्यावर आता मालवणी मसाला टाकला आहे आणि हे पहा, कच्च्या शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे मी, भाजलेलं नाही आहे हे। आणि त्यावर आता थोडीशी चिमूटभर साखर टाकली आहे। बघा, भाजी एकदम बनली सुद्धा। झाकण टाकून आपल्याला शिजून थोडीशी घ्यायची आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकून आपली भाजी आता रेडी आहे। तुम्ही पण अशी भाजी बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू, बाय बाय। आणि माझं चॅनल लगेच सबस्क्राईब करा।